आजचा डे 15 आहे. सॅलड, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स का खायची, तर याचं उत्तर आज आपल्याला मिळेल. बॅलन्सिंग विथ रॉ म्हणजे कच्चं जे आहे का आपल्या आहारामध्ये असावं. काही पदार्थ आपले शिजलेले असावेत आणि काही प्रमाणामध्ये म्हणजे कमीत कमी 25% जरी तरी आपल्या प्लेटचा भाग हा रॉ असावा. म्हणजे कच्चे जे सॅलड्स वगैरे आहेत, त्याचबरोबर पालेभाज्या त्या असाव्यात. हिप्पोक्रॅटस हा एक मोठा विचारवंत शास्त्रज्ञ होऊन गेलाय. तर त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे फेमस त्यांचं वाक्य आहे, लेट फूड बी दाय मेडिसिन, दाय मेडिसिन शाल बी दाय फूड. म्हणजे जर तुम्ही फूड हे तुमचं मेडिसिन सारखं खाल्लं, काय आवश्यक आहे विचारपूर्वक जर तुम्ही खाल्लं, फूड जर तुम्ही मेडिसिन सारखं खाल्लं तर तुम्हाला मेडिसिन घेण्याची वेळ येणार नाही. पण जर तुम्ही फूड चुकीचं खाल्लं तर तुम्हाला मेडिसिन हे फूड सारखं खावं लागतं. म्हणजे जास्त प्रमाणात तुम्हाला जेवणासारखं तुम्हाला त्या मेडिसिन ज्या आहेत त्या घ्याव्या. लेट फूड बी दाय मेडिसिन, दाय मेडिसिन शाल बी दाय फूड. खूप फेमस वाक्य आहे सरांचं. आणि येस, आता आत्ताची जी आपली लाईफस्टाईल आहे, मॉडर्न लाईफस्टाईल, तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी चुकतात. जसे की आपली कामाची पद्धत आहे, आपली मुवमेंट कमी होते आणि त्याच्या जोडीने आपल्या आहाराच्या ज्या चुकीच्या पद्धती आपल्यामध्ये डेव्हलप झालेल्या आहेत, नकळतपणे झाल्यात त्या. जसं की चहाची सवय असेल, चहाची सवय जेव्हा लागली तेव्हा आपल्याला फारसं नॉलेज नसेल किंवा आपण आपल्या आजूबाजूला तसं वातावरण होतं, सगळेच चहा घेत होते म्हणून आपण चहाला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर बाकीचे जे जंक फूडचं जे प्रमाण आलेलं आहे सगळ्यांच्या आहारामध्ये, तर ते नकळतपणे आपण ह्या सगळ्या गोष्टी, आतापर्यंत अवेअरनेस आपल्यामध्ये नव्हता म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी खात आलोय. परंतु आता ते का बंद करायचंय हे आपण डे बाय डे बघत आहोत की त्याचे काय साईड इफेक्ट्स आहेत आपल्या रोजच्या याच्यामध्ये, रोजच्या आहारामध्ये आपण काय खायला पाहिजे आणि काय टाळायला पाहिजे हे आपण बघतोच आहोत. तर आत्ताची जी लाईफस्टाईल आहे तिला डेथ स्टाईल म्हणता येईल. आत्ताची म्हणजे आता तुम्ही सध्या जी फॉलो करता ती नाही. तर आजकाल आपल्या याच्यामध्ये जे दिसत आहे, जे खाण्यापिण्याच्या ज्या पद्धती चुकलेल्या आहेत, कोक पिण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, कोल्ड्रिंक्स पिण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, जंक फूड खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हे जे सगळ्या आहाराच्या चुकीच्या पद्धती आहेत तर ते खरंच नक्कीच आपल्याला आपलं आरोग्य जे आहे ते खूप बिघडवत आहे. म्हणून त्याला डेथ स्टाईल म्हणता येईल. खाण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत, वेळा बदललेल्या आहेत. संध्याकाळचं जेवण जे डिनर आहे ते 10, 11, 12लाही कोणी कोणी करतंय. तर त्यामुळे सुद्धा खूप सारे चॅलेंजेस जे आहेत ते फेस करावे लागत आहेत. त्याचबरोबर आपण सगळेजण जे आहेत, आताची लाईफस्टाईलच अशी आहे की पैसा कमावण्याशिवाय पर्याय नाहीये. सारखं पळावं लागतंय महिलांना सुद्धा आणि पुरुषांना सुद्धा. तर त्या मनी ओरिएंटेड आपली लाईफस्टाईल झाल्यामुळं म्हणजे ती धावपळ करावीच लागत आहे आपल्याला. आणि त्यामुळे सुद्धा आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत. पैसा कमावण्याच्या नादामध्ये आपण आरोग्य गमावत आहोत. आता मध्येच मी एका ठिकाणी वाचलं की आपलं अर्ध आयुष्य हे आपण पैसा कमावण्यात घालतो आणि नंतरचं अर्ध आयुष्य हे आपण जी हेल्थ गमावलेली आहे ती हेल्थ गमावण्यासाठी पैसा घालतो तिथे. म्हणजे पैसा कमावत असताना आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि हेल्थ गमावून बसतो आणि नंतर तीच हेल्थ कमावण्यासाठी अर्ध्या आयुष्यात कमावलेला पैसा जो आहे तो तिथे आपण घालतो. तर त्यामुळे वेळेत जागा होणं गरजेचं आहे. आपल्या आरोग्यासाठी वेळ देणं आणि काही खर्च करणंही गरजेचं आहे योग्य वेळी. तर यस, आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं, आपल्या शरीराची काळजी घेणं विसरलेलो आहोत. करोडो रुपये देऊन सुद्धा जे शरीर आपल्याला पुन्हा मिळणार नाहीये किंवा कुठला ऑर्गन त्यातला डॅमेज झाल्यानंतर तो पुन्हा आपल्याला रिप्लेस करता येणार नाहीये. तर अशा किमती शरीराचं आपण जे नकळतपणे नुकसान करत आहोत तर तिथं आपण जागृती निर्माण करणं गरजेचं आहे. आता पुन्हा आपण 11व्या दिवशी जे झालं म्हणजे सोमवारच्या दिवशी अल्कलाईन बॉडी आपली का असली पाहिजे तर तिथे पुन्हा येणार आहोत. कारण आजचा जो टॉपिक आहे बराचसा त्याच्याशी रिलेटेड आहे. रॉ का खायचं, तर जे रॉ मटेरियल म्हणजे सॅलड वगैरे आपण खातो, सॅलड, फ्रूट, व्हेजिटेबल्स, तर ते जे आहे आपली बॉडी अल्कलाईन करतो. रॉ म्हणजे अल्कलाईन. प्रोसेस्ड जे आहे ते पदार्थ ऍसिडिक असतात आणि अल्ट्रा प्रोसेस्ड जे आहे ते सुपर ऍसिडिक असतात. म्हणजे जे जंक फूड वगैरे आहे, पॅकेज्ड फूड जे आहे तर ते जे आहे ते सुपर ऍसिडिक आहे. हे आपण 11व्या दिवशी बघितलेलं आहे. आणि इथंच अल्कलाईन बॉडी असण्याचे जे महत्व आहे, अल्कलाईन बॉडी जे असेल आपली तर अगदी कुठलाही आजार आपल्या शरीरामध्ये डेव्हलप होऊ शकत नाही. तर या पद्धतीने अल्कलाईन बॉडी जर आपल्याला ठेवायची असेल तर आपल्या आहारामध्ये
कच्चं अन्न जे आहे तर ते असलंच पाहिजे, आणि कच्चं अन्न जे आहे तर ते सॅलडच्या रूपामध्ये आपण घेऊ शकतो. आणि व्हेजिटेबल सॅलड, व्हेजिटेबल त्याचबरोबर आपण फळं सुद्धा आपल्या आहारामध्ये इंटेक करायचे आहे. त्यामुळे सुद्धा आपला हा जो बॅलन्स बिघडलेला आहे ऍसिडिक आणि अल्कलाईनचा, तो बॅलन्स येण्यासाठी मदत होणार आहे. आणि हाच बॅलन्स जर आपण आणला तर आपलं आरोग्य जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने सुधारणार आहे. मॅजिकल फॉर्म्युला टू ब्रिंग बॅलन्स आवर डाएट इज इटिंग फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. म्हणजे आपल्या डाएटमध्ये जर बॅलन्स आणायचा तर फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स खाणं हाच एक मंत्र आहे. आपण फळं आणि भाजीपाला का खायचं आहे, फळं भाजीपाला सॅलड जे आहे आपलं तर ते का खायचंय, तर त्याची कारणं आहेत की मायक्रोन्युट्रियंट्स त्यामध्ये भरपूर आहेत बघा. फळं, वेगवेगळी फळं जेव्हा आपण इनटेक करतो तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात आणि गुड कार्ब्स असतात की जे त्याला आपण कॉम्प्लेक्स कार्ब म्हणतो. ते कॉम्प्लेक्स कार्बमुळं आपल्या शरीराला कुठलीही इजा होत नाही, परंतु त्याच्यासोबत जे फायबर येतं, त्याचबरोबर जे व्हिटॅमिन्स मिनरल्स आपल्याला मिळणार आहेत, त्याचबरोबर अँटीऑक्सिडंटचं प्रमाण सुद्धा फळांमध्ये भरपूर असतं. त्यामुळं फळं आणि त्याचबरोबर सॅलडमध्ये सुद्धा असतं. तर त्यामुळं सॅलड, फळं आणि व्हेजिटेबल्स जे आहेत तर ते आपण घ्यायला पाहिजे, कारण त्यामध्ये मायक्रोन्युट्रियंट्स जे आहेत तर ते खूप चांगल्या प्रमाणामध्ये असतात. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला सॉल्ट कमी असतं की जे आपण मागे बघितलं, मंगळवारच्या टॉपिक मध्ये बघितलं की सॉल्ट जे आहे ते आपल्या आहारात किती जास्त प्रमाणात जातं आणि ते कमी करण्याची गरज आहे. फळं आणि व्हेजिटेबल्स सॅलड मधून आपल्याला सॉल्ट जे आहे तर ते कमी प्रमाणात जाणार आहे, म्हणजे ती जी मेंटेन राहणार आहे आपलं ते. त्याचबरोबर शुगर जी आहे ती सुद्धा त्यामध्ये कमी असते, फॅटही नसतं आणि त्याचबरोबर कॅलरीज सुद्धा आपल्याला त्यातून कमी मिळणार आहे. तर त्यामुळं जे कमी पाहिजे शुगर, सॉल्ट, फॅट, कॅलरी ते सगळं इथं ती गरज जी आहे ती पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर डायटरी फायबर, फायबर जे आपल्या आहारामध्ये आवश्यक आहे तर ते मिळण्याचा एकमेव स्रोत म्हणजे आपल्या प्लेटमधलं सॅलड असेल किंवा आपण जे फळं वगैरे खातो, जेवणामध्ये ज्या आपल्या भाज्या असतात त्यामधून आपल्याला चांगल्या प्रतीचं फायबर मिळत असतं. त्याचबरोबर फायटोकेमिकल्स हे सुद्धा आपल्याला त्यामधून मिळत असतात. फायटोकेमिकल्स सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात आणि नॉन व्हेज मधून ते जे आपल्याला ते कधीच मिळणार नाही, पण फायटोकेमिकल्स हे आपल्या व्हेजिटेबल्स मधून आपल्याला मिळणार आहेत. तर त्यामुळे त्याचा इंटेक सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्याचबरोबर कलर आणि टेक्स्चर सुद्धा आपल्या डाएटमध्ये येतं त्यामुळं. आणि अँटीऑक्सिडंट्स जे आहेत त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात की जे आपल्याला यंग ठेवण्यासाठी आणि फिट ठेवण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळं फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आणि सॅलड का खायचं, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण रोज आपल्या आहारामध्ये इनटेक करायचं आहे, कारण मायक्रोन्युट्रियंट्स मध्ये ते रिच असतात. सॉल्ट, शुगर, फॅट कमी असतं, फायबर जास्त प्रमाणात असतं, फायटोन्युट्रियंट्स असतात. फ्रुट्स जे आहेत, फ्रुट्सच्या बाबतीमध्ये काही गोष्टी चुकत आहेत काहींच्या, तर त्या मी अगोदर करेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. फ्रूट जे आहेत, बरेच लोक काय करतात, आपलं जे सकाळचा नाश्ता आहे शिजवलेली मटकी, मूग वगैरे, तर त्याच्यासोबत फ्रुट्स घेतात. फ्रुट्स जे आहेत ते शिजवलेल्या अन्न पदार्थासोबत कधी खायचे नाही. एक तर त्याच्यासोबत तुम्ही कच्चं सॅलड किंवा ड्रायफ्रुट्स घेऊ शकता, परंतु शिजवलेल्या अन्नासोबत शक्यतो फ्रुट्स खायचं नाही. एक तर तुम्ही 1 तास अगोदर फ्रूट खा किंवा 1 तास नंतर खा. जेवणाच्या 1 तास अगोदर खाऊ शकता, जेवणाच्या 1 तास नंतर खाऊ शकता, पण जेवणासोबत किंवा शिजवलेल्या अन्न पदार्थासोबत तुम्ही फ्रुट्स खायला नाही पाहिजे, कारण त्यामुळे आपल्या गट हेल्थवर परिणाम होत असतो. आता फ्रूट जे आहे तर ते अख्खं खाल्लं तर अजून त्यातून आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळणार आहे. त्यामुळे शक्यतो अख्खं फ्रुट्स खाण्याचा प्रयत्न करा. ते न कट करता खाल्लं तरी पण आपल्याला त्याचा अजून जास्त फायदा होईल. पण त्याचबरोबर कट केल्याच्या नंतर, समजा आपण कट करून खातोय, काही फ्रुट्स हे कट करूनच खावे लागतात, ते कट केल्याच्या नंतर फ्रीजमध्ये किंवा जास्त वेळ न ठेवता आपण ते इमिजिएटली खाल्ले पाहिजे. जसे की आता टरबूज आहे, थंड होण्यासाठी आपण कापून फ्रीजमध्ये ठेवतो, पण तसं न करता कापल्यानंतर तुम्ही ते लगेच खायला पाहिजे. त्याचबरोबर जे लोकल तुमच्या ज्या आजूबाजूला जे लोकल फ्रुट्स आहेत तर तेच फळं खा, कारण आपल्या शरीराला ते सूट होतात. बरेच जण आपण म्हणजे बाहेरचे देशातून येणारे फळं वगैरे जे आहेत ते खाण्यापेक्षा आपण लोकल जे ग्रो होतात तर ते फळं आपल्यासाठी चांगले असतात. फळ खायचं झालं तर सनसेट नंतर, म्हणजे संध्याकाळी 6च्या नंतर शक्यतो फळ खायचं नाही, कारण फळ डायजेस्ट करण्यासाठी सुद्धा एक एनर्जी लागत असते. आणि यस, आणि फळ जे आहे
तर ते संध्याकाळी का खाऊ नये, तर रात्री जे आहे आपली डायजेशन पॉवर जी आहे ती कमी झालेली असते, डायजेशन आपलं प्रॉपर होत नसतं. त्यामुळे संध्याकाळी फळ खाल्लं तर त्यातले जे काही न्यूट्रियंट्स आहेत तर त्याचा प्रॉपर आपल्याला फायदा होणार नाही. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी फ्रूट खायचं नाहीये. आणि वेगवेगळ्या प्रकारचे फळं खा. फक्त एक दोनच जे आवडतात ते न खाता सगळ्या प्रकारचे फळं खा. सीझनल जे फळं जे जे ज्या ज्या सीझन मध्ये अवेलेबल असतील तर असे सगळे फळं हे तुम्ही इनटेक करायचे आहेत. रोज कमीत कमी एक फळ आपल्या आहारातून आपल्याला गेलं पाहिजे. आता सॅलड्स जे आहेत बऱ्याच जणांचा हा जो पार्ट आहे तो न आवडीचा असतो, परंतु तुम्ही ही प्लेट बघा किती रंगीबेरंगी असे पदार्थ आपल्याला दिसत आहेत त्यात. तर हे जे सप्तरंगी सॅलड आहे ते आपण आपल्या आहारामध्ये घ्यायला पाहिजे. सॅलड जे आहे ते जेवणाच्या अगोदर म्हणजे जेवणाची सुरुवातच आपली सॅलडनी करायची आहे. सॅलड अगोदर प्लेटमध्ये आपण आपल्या सॅलड संपवायचं आहे. एकतर आपली जी प्लेट आहे ती आपण भरतानाच अगोदर सॅलड ठेवायचंय, त्यानंतर आपलं प्रोटीन, त्यानंतर व्हेजिटेबल्स आणि त्यानंतर आपली भाकरी चपाती जी आहे तर ती आपण ठेवू शकता. म्हणजे प्लेट भरतानाच आपण या पद्धतीने हे करायची आहे आणि सॅलड आपण अगोदर इनटेक करायचं आहे. सॅलड जे आहे तर जेवणाची सुरुवातच तुमची सॅलडनी झाली पाहिजे. तर त्यामुळे काय होणार आहे तर तुमची जी भुकेची जी जाणीव आहे तर पार्शियली तुमचं जे पोट आहे त्याच्याने भरणार आहे आणि नंतर जे ओव्हर इटिंगचा प्रकार होऊ शकतो तर तो होणार नाही. ओव्हर इटिंग तुमचं होणार नाही. त्याचबरोबर सॅलडमध्ये भरपूर प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट्स असतात, त्याचा सुद्धा आपल्याला फायदा होणार आहे. बरेच विटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट सुद्धा त्याच्यातून आपल्याला मिळतात. त्याचबरोबर फायबर सुद्धा आपल्याला सॅलडमधून मिळतं. कॅलरीज ज्या आहेत तर त्या सॅलडमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये असतात. आता तुम्ही एक विचार करा की 100 ग्रॅम टोमॅटो मधून फक्त 18 कॅलरीज मिळतात. त्याचबरोबर 100 ग्रॅम काकडी जर आपण खाल्ली तर त्यामधून फक्त 30 कॅलरीज आपल्या बॉडीमध्ये जातात. आणि हे सगळेच सॅलडच्या बाबत आहे की सगळे जे सॅलडचे जे आपण काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा, बीट वगैरे जे घेतो तर त्यामध्ये कॅलरीज ज्या आहेत त्या खूप कमी आहेत आणि त्यामुळं वेट लॉसवर जे आहेत तर त्यांना त्याचा फार फायदा होतो. कॅलरीज कमी जातात, लवकर पोट भरल्याची जाणीव होते आणि त्याचबरोबर न्यूट्रिएंट सुद्धा मिळतात. त्यामुळं पोट लवकर भरतं आणि सारखी सारखी भूक लागत नाही, क्रेविंग होत नाही. त्यामुळं सॅलड वेट लॉसवर जे आहेत तर त्यांनी तर खायलाच पाहिजे, परंतु प्रत्येकानेच खायला पाहिजे कारण त्याचे जे फायदे आहेत ते खूप सारे आहेत. फायबर त्यातून मिळतं, आपलं गट हेल्थ चांगली राहते आणि आपले बरेचसे प्रॉब्लेम जे आहेत ते पोटापासूनच सुरू होतात. 70% आजार जे आहेत तर ते आपले पोटाचं आरोग्य बिघडल्यामुळेच आपल्याला निर्माण होऊ शकतात. तर त्यामुळं आपली गट हेल्थ चांगली राहण्यासाठी सुद्धा सॅलड हे खूप आवश्यक आहे. येस, तर आजपासून सर्वांनी ज्यांना कुणाला कंटाळा येतोय तर त्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की या सॅलड मधून मला काय मिळणार आहे. मला यातून फायबर मिळणार आहे, न्यूट्रिएंट्स मिळणार आहे, अँटीऑक्सिडंट्स मिळणार आहे, त्याचबरोबर वेट लॉस सुद्धा होणार आहे आणि माझं पोटाचं आरोग्यही चांगलं राहणार आहे. तर त्यामुळे सॅलडकडे बघण्याचा दृष्टिकोन आता थोडासा बदला, कारण जे सॅलड आहे तर ते आपलं आरोग्य आहे तर ते खूप चांगल्या पद्धतीने सुधारत असतं. आता सॅलड जर एखाद्याने स्किप केलं, बऱ्याच जणांना कंटाळा येतो ना सॅलड खायचा, तर काय का तर त्याला टेस्ट नसते वगैरे, तर आपण ती टेस्टी पण बनवू शकतो. त्याला वेगळ्या पद्धतीने सजवू शकतो. त्याला लिंबू वगैरे टाकून थोडासा मसाला, मिरची हे करून किंवा वेगवेगळे सीझनिंगने आपण ते सजवू शकतो. तर या पद्धतीने थोडस चेंजेस केले तर सॅलड जे आहे ते खायला आपल्याला इंटरेस्ट येईल. जर आपण सॅलड स्किप करत असाल तर ओबिसिटी आपली वाढू शकते. त्याचबरोबर सॅलड जर आपल्या आहारात नाही तर अँटीऑक्सिडंट सुद्धा आपल्याला सॅलड मधून आपल्या आहारातून आपल्याला मिळणार नाही, कारण बाकीचे जे शिजवलेले अन्न पदार्थ आहेत तर त्यामध्ये बरेचसे अन्न घटक जे आहेत, बरेचसे न्यूट्रिएंट्स जे आहेत ते नष्ट होत असतात. त्यामुळं कच्चं खाणं जे आहे तर ते खूप आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे एक 25% तरी आपल्या आहारामध्ये कच्चा जो आपला सॅलड आहे त्यासाठी आपण ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर एजिंग वाढते, अँटीऑक्सिडंटची कमतरता असते तर एजिंग सुद्धा आपली वाढते. त्याचबरोबर रिस्क ऑफ कॅन्सर, जिथं अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरात कमी जात आहेत किंवा जातच नाही तर तिथं कॅन्सरची रिस्क सुद्धा वाढते. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल वाढू शकतं किंवा हार्ट डिसीज सुद्धा वाढू शकतं. कारण आपण सॅलड स्किप करतोय म्हणजे आपण कार्ब जास्त घेणार आहोत आणि त्याचबरोबर जे अँटीऑक्सिडंट्स आहेत ते सुद्धा मिळणार नाही, बाकीचे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे आपली कोलेस्ट्रॉल लेवल वाढणार आणि आपले हार्ट हेल्थ सुद्धा तिथे खराब होणार आहे. त्याचबरोबर सॅलड जे आहे तर ते आपलं जे शरीराचं डिटॉक्सिफिकेशनचं काम सुद्धा करत असतं. सॅलड खाल्ल्यानंतर जे फायबर आहे त्यातलं तर ते फायबर डिटॉक्सिफिकेशनचं काम करत असतं. आणि त्याचबरोबर जे बीट आहे तर ते बीट जे आहे
बऱ्याच लोकांना बीट खायचा कंटाळा येतो, तुरट लागतं, त्याची टेस्ट आवडत नाही म्हणून. पण बीट हे इतकं पॉवरफुल अँटी डिटॉक्सिफिके डिटॉक्सिफिकेशन करतं की आपलं जे लिव्हर आहे ना, जसं आपण गाडी धुतो, गाडी धुण्यासाठी प्रेशरनी ते पाईप वापरतात ना, तर तिथं कशी ती एकदम धूळ वगैरे सगळी हे होती गाडी धुवायला आपण बाहेर नेतो तेव्हा. तर तशी तेवढ्या त्या प्रेशरनी जसं ते गाडी आपली स्वच्छ होत असती, तसंच प्रेशर हे आपण जेव्हा बीट खातो तर तेव्हा त्याच पद्धतीने आपलं लिव्हर जे आहे ते डिटॉक्स होत असतं. त्यामुळे सगळ्यात पॉवरफुल जे डिटॉक्सिफिकेशन लिव्हरसाठी जर ज्यामुळे होतं तर ते बीट आहे. त्यामुळे बीट जे आहे ते आपल्या आहारामध्ये, जरी आपल्या सॅलडमध्ये आपण इनटेक केलेलं नसेल तर तुम्ही ते आजपासून ऍड करा. त्याचबरोबर जी काकडी आहे त्यामधून आपल्याला खूप सारे विटॅमिन्स मिनरल्स तर मिळतात, परंतु त्यामधून अल्कलाईन जी आहे, आपली बॉडी अल्कलाईन ठेवण्यासाठी ती खूप मदत करते, कारण तिचा जो पीएच लेवल आहे तो चांगला आहे. तर त्यामुळं काकडी झालं, टोमॅटो जो आहे तो, त्याच्यामध्ये लायकोपेन हा घटक आहे जो आपल्या वेट लॉस साठी मदत करतो. त्याचबरोबर खूप सारे अँटीऑक्सिडंट्स टोमॅटोमध्ये आहेत. म्हणजे असे जे सगळे सॅलड मधले जे आपले घटक आहेत वेगवेगळे, आपलं मुळा असेल, गाजर असेल, गाजरामध्ये ए विटॅमिन्स भरपूर असतं, बीटा कॅरोटीन भरपूर असतो, त्याचा रेड रंग, तर ते सुद्धा अँटी कॅन्सर आहे. तर असे प्रत्येक आपल्या सॅलड मधला जो घटक आहे, गाजर का खायचं, मुळा का खायचं, टोमॅटो का खायचं, तर हे सगळे खूप असे आरोग्यासाठी आपले चांगले आहेत. त्यामुळं आज जरी आपल्याला आवडत नसेल तरी एक कॉन्शियसली जर तुम्ही जर खायला लागला की मला याच्यातून हे मिळणार आहे, मला याच्यातून माझं आरोग्य चांगलं होणार आहे, तुमचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, तर नक्कीच तुम्हाला आजपासून तुम्ही त्या सॅलडच्या प्रेमात पडाल. त्यामुळं एक जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्ट आपण खाताना जाणीवपूर्वक खायचं, त्याचा आपल्या शरीराला फायदा पण जास्त होणार आहे. आणि त्याचबरोबर एक एन्जॉय करून खायचंय. कुठली जेव्हा आपण कुठली गोष्ट जीवावर आली म्हणून खाल्लं तर त्याचा आपल्या शरीराला त्याचा फायदा होणार नाही, उलट तोटाच होईल. तर जे काही फूड खातोय तर त्याच्याबाबत आपली जी भावना आहे ती प्रेमाची ठेवा, कारण तेच फूड आपल्या आरोग्य आहे ते चांगलं करणार असतं. त्यामुळं एक प्रेमाने त्याच्याकडे बघा. आणि येस, टॉक्झिन्स जे आहेत, आपण जर सॅलड स्किप केलं तर आपल्या शरीरातलं टॉक्झिन सुद्धा वाढणार आहे. त्यामुळं सॅलड कुणी आजपासून आपल्या प्लेट मधलं स्किप करायचं नाहीये. आणि शक्यतो ग्रुपवर फोटो शेअर करण्याचा प्रयत्न करा, की ज्यातून आपणही थोडस सिरियस होऊ, की नाही मला माझ्या प्लेटमध्ये जर सगळे पदार्थ असतील, मला कोचनी सांगितलेले सॅलड पाहिजे, प्रोटीन पाहिजे, भाज्या पाहिजे, आणि त्यांनी काय जे काही सांगितलं भाकरी वगैरे खा, किंवा भात जरी खाल्ला तरी मग फक्त भातच आपण खायचा आहे, 2 ग्रेन एका वेळी एकत्र करायची नाहीये, आणि त्याचं प्रमाण किती असावं हे कोचच्या लक्षात येईल, म्हणून प्लेट शेअर करत चला. तर येस, शेवटच्या पार्टकडे आलो आहोत आपण, हेल्दी रिच्युअल्स. रोज एक तरी फळ प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये ऍड करायचंय. आणि फळ शक्यतो एम्प्टी स्टमक असताना, म्हणजे रिकाम्या पोटी खा. शक्यतो सकाळी सकाळी तुम्ही खाऊ शकता, किंवा सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण याच्यामध्ये खाऊ शकता. शक्यतो शिजवलेल्या अन्नासोबत आपण फळ खाऊ नका. तर रोज प्रत्येकाने एक फळ हे कंपल्सरी खायचंच आहे. आणि त्याचबरोबर जेवणाच्या अगोदर आणि दुपारच्या जेवणाच्या अगोदर आणि रात्रीच्या जेवणाच्या अगोदर एक बाउल सलाड हा सगळ्यांनी खायचाच आहे. तर हे आजचं रिच्युअल आहे. एक फ्रूट ऍड करायचंय आणि एक बाउल सॅलड ऍड करायचं आहे. आणि सॅलड जे आहे तर ते जेवणाच्या सुरुवातीलाच खायचंय, तर त्याचा इफेक्ट आपल्याला खूप चांगला होईल. येस, थँक्यू सो मच.